टाइम्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। जरांगेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस। आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याच्या भूमिकेवर जरांगे ठाम, तर मराठा उपसमितीकडून मार्ग काढण्याचा प्रयत्न। जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि महाजन यांच्यात महत्त्वाची बैठक। उपसमितीनं 2 दिवसात निर्णय घेण्याच्या सीएमच्या सूचना। मनोज जरांगे आणि शिंदे समितीची पहिली बैठक निष्फळ। मराठा आणि कुणबी एकच असा जीआर काढा, मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार। उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत अंबादास दानवेंच्या फोनवरून चर्चा, तर ठाकरेंनी आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केल्याची संजय राऊतांची माहिती। गणेश भक्तांच्या मार्गातलं मेगा ब्लॉकचं विघ्न टळलं। भाविकांना बाप्पाचं दर्शन सुरळीत घेता यावं यासाठी मध्य आणि हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक रद्द। 7 वर्षांनंतर चीनमध्ये आज पीएम मोदी घेणार अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट। ट्रम्प यांच्या मनमानी टॅरिफवर काय भूमिका याकडे लक्ष। मुसळधार पावसामुळे हिमाचलच्या कुलू आणि शिमलामध्ये हाहाकार। दरड कोसळल्यानं वाहतूक विस्कळीत, तर पिठोरागडमध्ये मानसरोवर यात्रा मार्गावर भूस्खलन। आणि इंडोनेशियामध्ये खासदारांना देण्यात येणाऱ्या वेतनाच्या मुद्द्यावरून हिंसक आंदोलन। राजधानी जकार्तामध्ये अनेक शासकीय इमारतींची तोडफोड, 4 जणांचा मृत्यू। दरम्यान शिंदे समितीनं आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली। यावेळी शिंदेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय। तर आपण पाहतोय जरांगे पाटील यांचं हे खरं तर तिसऱ्या दिवशी आजही आंदोलन सुरू आहे। पुन्हा एकदा त्यांना 1 दिवसाची मुदत वाढवून दिलेली आहे। दरम्यान आंदोलनादरम्यान मुंबईमध्ये सामाजिक संस्थांनी मराठा बांधवांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे। मुंबईमध्ये सामाजिक संस्था मराठा महासंघ यांच्याकडून मदत केली जाते। मुंबईमध्ये 2 लाख लोकांसाठी जीवनावश्यक असणाऱ्या वस्तू, यामध्ये तांदूळ, बटाटा, कांदा, गॅस, कडधान्य, मसाले, शेगडी गॅस, सिलेंडर किंवा जेवण करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, हे सर्व वस्तू आणण्यात आलेले आहेत। 6 टन सामान आणण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मराठा बांधवांचे हाल होऊ नयेत यासाठी ही सोय करण्यात आली आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मदतीचा ओघ आम्ही देतच राहणार अशा सामाजिक संस्थांकडून सांगण्यात येतंय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय वंजारा यांनी। मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात इथे आंदोलन करत आहेत। आज त्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशीपासून आपण जर पाहिलं तर एक चित्र वेगळं दिसायला पाहायला मिळत होतं। मराठा आंदोलकांसाठी जे येत होते मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणीतून, तर त्यांना जेवणाचे हाल होत होते, पण आता चित्र वेगळं पाहायला मिळत आहे। माझ्या मागे पाहिलं तर हा जो आहे खाद्याचा हा स्टॉल तयार करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये एकूण आपण पाहिलं तर लोणचेचे डबे आहेत, एकूण 100 आपल्याला पाहायला मिळत आहे। कांदे, बटाट्याचे असे गोण्या आलेल्या आहेत, तसेच तांदूळसुद्धा आलेले आहेत, तसेच प्लेट्स असतील, बाउल असतील आणि आपण माझ्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर शेगडेसुद्धा आहेत, तसेच भांडी सुद्धा इकडे उपलब्ध आहेत। म्हणजे अशा ज्या खाद्य बनवण्यासाठी वेगवेगळ्या ज्या सहायता लागतात त्या सगळ्या गोष्टी इकडे उपलब्ध आहेत। एकूण म्हणजे हा जो जी खाद्य जे पदार्थ जे इकडे आणलं गेलेलं आहेत, तसेच ते एकूण 1 ते 2 लाख लोक या जेवणाचे लाभ घेऊ शकतात, या मराठा आंदोलकांसाठी आहेत। आणि असेच आपण पाहिलं तर सिलेंडरसुद्धाही इकडे उपलब्ध आहेत। तसेच आपण हा एकच स्टॉल पाहिला, असे अनेक स्टॉल या आझाद मैदानाच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी लागणार आहेत। याच सगळं जेवण जे तयार करणारे जे व्यक्ती आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ। दादा, काय सांगणार
हा पूर्ण जेवण तयार करण्याचा तुमच्यावरती जबाबदारी सोपला गेलेला आहे. एकूण किती टन जेवण इथे आणलं गेलेलं आहे? 6 टन कमीत कमी आणले आम्ही. कमीत कमी 2 लाख पब्लिक खाणार हे जेवण. सकाळी 9 वाजता चालू होणार इकडे. हे आंदोलन आजचा 3रा दिवस आहे. अजून किती दिवस आंदोलन चालणार आहे अजून माहीत नाही. असे अजून किती जेवण येणं बाकी आहे? जेव्हापर्यंत आंदोलन असेल तेव्हापर्यंत जेवण असेल. इकडे जेवण होणार, वाटणार राहणार. आम्हाला तसं सांगितलं आहे. आपण कुठून आला आहात? पण बंबईत जातो. ओके. आम्ही खाली मॅनेज करतो आणि सुनील कोटेकर साहेब होते, त्याने आम्हाला सांगितलं असं सर आपला करायचं आहे. नक्की जुन्नरचे सुनील कोटारे आहेत. त्यांनी या सगळ्या खाद्याच्या ज्या पदार्थ लागणार आहेत त्या सगळ्या त्यांनी ही व्यवस्था करून दिलेल्या आहेत. मराठा आंदोलकांचे हाल नको व्हावं म्हणून त्यांनी अजूनही त्यांनी या मॅनेजमेंटना सांगितले आहे जेवढे खाद्यवस्तू लागणार तेवढे तुम्ही मला कळवा आणि त्याच आम्ही ते खाद्यवस्तू तुम्हाला अजून मिळवून देऊ. जिथपर्यंत आंदोलन चालणार तिथपर्यंत हे खाद्यवस्तू येत राहणार. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुपडेसह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. शिंदे समितीनं आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि यावेळी शिंदेंनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय. न्यायमूर्ती शिंदेंनी मिळालेल्या नोंदीची माहिती आंदोलक जरांगे यांना दिली. 2,39,000 नोंदी मान्य केल्याची माहिती न्यायमूर्ती शिंदे यांनी जरांगेंना दिली आहे. तर मराठवाड्यात 47,000 नोंदी मिळाल्याची माहिती शिंदे समितीनं दिली आहे. जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालंय. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल, त्यानंतर पुन्हा एक फेरी होईल. तसंच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती शिंदे समितीनं दिली आहे. मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर शिंदे समितीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली. मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची सूत्रांची माहिती. ओबीसीमध्ये 350 जाती कशा घातल्या असा सवाल मनोज जरांगे यांनी शिंदे समितीला केलाय. तर मराठा कुणबी एकच आहेत, 58 लाख नोंदींचा आधार घ्या असंही जरांगे म्हटले. मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगे यांनी शिंदे समितीसोबत बोलताना म्हटलंय. तर आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागणार असल्याचं शिंदे समितीनं जरांगेंना उत्तर दिलंय. पुढच्या शनिवारी आणि रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही. तुमच्या हातात 6 ते 7 दिवस असल्याचं जरांगे यांनी शिंदे समितीला म्हटलंय. आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं जरांगेंनी म्हटलं. आजपासून प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात करण्याची मागणी जरांगे यांनी केली आहे. सातारा हैदराबाद गॅजेटियरनुसार प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगे यांनी शिंदे समितीला केली. बॉम्बे आणि औंध गॅजेटियरला वेळ देण्यास तयार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. तर हैदराबाद आणि सातारा गॅजेटियर लागू करण्यासाठी वेळ देणार नसल्याचा निर्धार जरांगे यांनी बोलून दाखवलाय. सरकार उगाच शिंदे समितीला पुढे करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय. शिंदे समितीला पाठवणं म्हणजे सरकारचा आणि राज्याचा अपमान असल्याचं जरांगेंनी म्हटलंय. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आजही आझाद मैदानात जरांगेंचं आंदोलन सुरू राहणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार जरांगे यांनी केलाय. मनोज जरांगे यांनी काल पुन्हा आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला. बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जात दिली असताना रोज अर्ज देण्याची सक्ती का असा सवाल यावेळी जरांगेंनी विचारला. मुंबईतील मराठा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या विजय घोगरे या मराठा आंदोलकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. विजय घोगरे हे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव येथील रहिवासी आहेत. तर घोगरे यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ज्या आमदार खासदारांनी जरांगे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे. तर महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं होतं. याबाबत सरकारनं 2 दिवसात भूमिका स्पष्ट करावी असंही हाके म्हटलं. अंबादास दानवेंनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेंसोबत फोनवरून चर्चा केली. अंबादास दानवेंनी फोनवरून ही चर्चा करून दिली.
अजित पवार यांनी जरांगेंचं आंदोलन आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना टोला लगावलाय. अनेक जण अनेक वर्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत होते. ते अनेक जण आम्हाला वंदनीय आदरणीय आहेत, त्यामुळे आम्हाला बोलायला लावू नका, असं अजित पवार म्हटले. बीडमधील सर्वपक्षीय आमदारांनी मराठा आरक्षण उपसमितीतील मंत्र्यांची भेट घेतली आहे. तसंच हे आंदोलन लवकर मिटावं अशी अपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी व्यक्त केली आहे. तसंच जे शेतकरी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी सोळंके यांनी केली आहे. फडणवीस सरकारनं मराठा आंदोलनाला 1 दिवसाची मुदतवाढ दिली म्हणजे मेहरबानीच केली असं म्हणावं लागेल. मराठा आंदोलक कुणालाही त्रास देत नाही, त्यामुळे सीएम फडणवीसांनी 2 समाजात तेढ निर्माण करू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. राजकीय इच्छाशक्ती असती तर 1 दिवसात आरक्षण देऊ शकता आलं असतं, असंही राऊत म्हटलंय. सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आरक्षणाचा लढा संपवावा अशी मागणी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली. 58 लाख कुणबी नोंदींच्या आधारे मराठ्यांना आरक्षण द्या असं धनंजय देशमुख म्हटले. महायुती सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. सर्व बाबी तपासून आरक्षणाचा निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. आंदोलनाला कोणतंही गालबोट लागणार नाही असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मराठा समाज लाखोंच्या संख्येनं मुंबईमध्ये गेलाय. सरकार आणि प्रशासन यावर सकारात्मक तोडगा काढतील अशी आशा आहे, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी केलंय. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा.